ज्ञान सद्गुरूचेच मानवा घरदेवाचे दाखविते, ज्ञान सद्गुरूचेच मानवा मुक्ती मार्गा भेटविते। जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, जीवन आदर्श बनवायचं असेल, माणसाला माणसाशी माणसासारखं वागता यावयाचं असेल तर जीवन जगण्याचं सूत्र, जीवन जगण्याची सर्वश्रेष्ठ कला आणि भक्तीचे एकमेव वर्म असे ब्रह्मज्ञान प्राप्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, देवाची ओळख किंवा ब्रह्मानुभूती हे समानार्थी शब्द आहेत। ब्रह्माचे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान। ब्रह्म हे असं परमतत्व आहे की त्या तत्वाहून विशाल काहीच नाही, म्हणून त्याला ब्रह्म म्हटले आहे। ज्ञान म्हणजे जाणकारी किंवा ओळख। ब्रह्माची जाणकारी किंवा ओळख म्हणजेच ब्रह्मज्ञान। आत्मा आणि ब्रह्म हे अभिन्न आहेत, त्यामुळे आत्मज्ञान या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान असा होतो। आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान यात वस्तुतः काहीच फरक नाही। भक्ती मार्गामध्ये साधू संतांनी भक्तीच्या रंगामध्ये दंग होऊन या ब्रह्म तत्वाच्या अनंत गुणानुरूप याला अनेक नावांनी पुकारले आहे। कुणी याला अल्लाह म्हणत असेल, कुणी गॉड म्हणत असेल, कुणी रचनाकार म्हणत असेल, वाहेगुरु म्हणत असेल, पालनहार म्हणत असेल, ब्रह्मांड नायक म्हणत असेल, परंतु कोट्यावधी नावांनी पुकारली जाणारी ती ब्रह्मवस्तू मात्र एकच आहे। म्हणूनच आजवर जेवढे संत, महात्मा, गुरु, पीर, पैगंबर होऊन गेले त्यांनी या ज्ञानाची महती गायलेली आहे। समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथामध्ये ज्ञानाविषयी अत्यंत स्पष्ट प्रतिपादन केले आहे की ते म्हणतात की एक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान। समर्थांच्या मते आत्मस्वरूपाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय। जेव्हा मनुष्य स्वस्वरूपाला जाणून घेईल त्यावेळेस त्याच्या जीवनाचे कल्याण होईल। समर्थांच्या मते आत्मस्वरूपाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय। जेव्हा मनुष्य स्वस्वरूपाला जाणून घेईल तेव्हा त्याला असे आढळून येईल की परमात्म्यापासून तो भिन्न नाही। तेव्हा मुख्य परमेश्वर कोण आहे आणि नित्य म्हणजे कायम दायम राहणारे काय आहे, अनित्य म्हणजे नाशवान काय आहे हे समजून घेणे हेच वास्तविक ज्ञान होय। सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज नेहमी म्हणायचे, किंबहुना त्यांचे घोषवाक्यच आहे, ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती। ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्याच्या नंतर अंधाराचे साम्राज्य समाप्त होते आणि सगळीकडे लख्ख उजेड पडतो। मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याला स्पष्ट दिसू लागते। भयंकर स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला जागे केल्याबरोबर त्याची स्वप्नातील भीती नाहीशी होते, किंबहुना दोरीला साप समजणाऱ्याला ज्यावेळेस लक्षात येतं की हा साप नसून ही दोरी आहे, त्याची भीती नाहीशी होऊन जाते। तद्वत ब्रह्मज्ञान प्राप्तीने मनुष्य अज्ञानातून जागा होतो, त्याला सत्य काय असत्य काय याचा यथार्थ बोध होतो व भौतिक चिंतेतून तो मुक्त होतो। कावीळ झालेल्या व्यक्तीला पांढऱ्या वस्तूसुद्धा पिवळ्या दिसू लागतात, परंतु त्याच माणसाला औषधोपचार करून त्याची कावीळ गेल्याच्या नंतर त्याला सर्व वस्तू जशाच्या तशा दिसतात। अगदी याच पद्धतीने समर्थ सद्गुरूच्या कृपेने माणसाच्या मनातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी प्रकाशाने नाहीसा होतो आणि परब्रह्म परमेश्वर त्याला स्पष्ट दिसू लागतो। समर्थ रामदास स्वामी दासबोधमध्ये लिहितात, जैसे नेत्री घालिता अंजन, पडे दृष्टीस निदान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय। आजवर जेवढे म्हणून संत, महात्मे, गुरु, पीर, पैगंबर होऊन गेले त्यांनी ब्रह्मानुभूती शक्य आहे, ज्ञानदृष्टीने देवाला पाहता येतं असा स्पष्ट उद्घोष केला आहे। परंतु अज्ञानरूपी सर्पाने दंश केलेल्या मनुष्याला कोण समजविणार? परमेश्वराचे दर्शन ही निव्वळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे असे लोकांचे ठाम मत असते। पण संत महात्मे टाहो फोडून गेले की देवाला पाहता येतं, देवाला अनुभवता येतं। देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला धनी पुसूनिया, देव घ्या पुका, देव घ्या पुका, न लगे रुका मोल काही। संत महात्म्यांचे जीवनानुभव आणि धर्मग्रंथशास्त्रे ग्वाही देतात की ब्रह्मदर्शन किंवा ब्रह्मज्ञान हे क्षणार्धामध्ये होते।
ज्याप्रमाणे जन्म एका क्षणात होतो, मृत्यूही एका क्षणात होतो, तद्वत ब्रह्मज्ञान देखील एका क्षणातच होते.